आजच्या नारायणगाव पोलीस स्टेशन नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या करता जमलेले सभापती गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळाचे शिवाजीराव आढळराव पाटील, विधिमंडळातील माझे सहकारी आणि आंबेगाव शिरूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असणारे आमचे दिलीपराव वसे पाटील, अतुलजी बेनके, सत्यशील शेरकर, संजय काळे, पांडुरंग पवार, आशाताई बुचके, अनिल तात्या मेहर, प्रियंकाताई शेळके, सुजित भाऊ खैरे, डॉक्टर प्रशांत शेटे, विनायकराव भुजबळ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आपले जिल्हाधिकारी श्रीयुत जितेंद्र डुडी, आपले ज्यांची नुकतीच पुणे जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधीक्षक म्हणून निवड करण्यात आली, त्यांची आता नेमणूक करण्यात आली, ते ज्यांनी आता आपलं भाषण केलं ते संदीप सिंह गिल्लजी, त्यांचे सगळे उपस्थित असणारे पोलीस खात्याचा अधिकारी वर्ग, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, माझ्या जुन्नर नारेगाव या सगळ्या पंचक्रोशीतील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, तसंच पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, थोडस आज मी हेलिकॉप्टरनी येणार होतो, पण आपल्याला माहिती केलं गेले आठवडाभर महाराष्ट्रातलं वातावरण, हवामान खात्याचे जे काही पावसाची परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं पाऊस, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी पण गेले 35 वर्ष मी दिलीपराव वळसे पाटील साहेब आम्ही काम करतोय, आम्ही पण अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेत, आमच्यापेक्षा जास्त बघणारे देखील आहेत, पण कधीही मे महिन्यामध्ये असा पाऊस पडलेला मी बघितला नाही. सकाळीच कलेक्टर मी इकडे येत होतो तेव्हा मी आकडे घेत होतो पाऊस पडल्याचे, तर कुठं मे महिन्यात आतापर्यंत 5 इंच पाऊस, 4 इंच पाऊस, 6 इंच पाऊस असा पर्यंत पाऊस पडलेला आहे आणि कधीच ही परिस्थिती नव्हती. परंतु आम्ही नेहमी तुम्हाला सांगतो बाबांनो, हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, आपण काळजी घेतली पाहिजे. आताच येताना मी खरं तर हेलिकॉप्टरने येणार होतो, कारण मला इथले कार्यक्रम उरकायचे आहेत आणि पुरंदरचे पण 2 कार्यक्रम उरकायचे होते आणि आज फार मोठी लग्नाची तीथ आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पण अभिमन्यू पवार आमचे आमदार आहेत औसाचे, त्यांच्या घरातल्या लग्नाला येणार आहेत, त्याच्यामुळं बरेच जण व्हीव्हीआयपी आज पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरामध्ये. पण चॉपरवाल्यांनी सांगितलं पायलटनी की मी तुम्हाला नेऊ शकत नाही, आणि मग मला ज्यावेळेस कळलं, मला जिल्हाधिकाऱ्यांचा निरोप आलेला होता की मी सकाळी तुमच्या बरोबर येतो, मला काही गोष्टी जिल्ह्याशी, डीपीसीची इतर काही कामं असतात त्याबद्दल बोलायचं आहे. आपण ऍग्रिकल्चर मध्ये देखील लक्ष घातलेलं आहे. हॅकेथॉनचा कार्यक्रम आपण घेतोय 1 जूनला, 1, 2, 3 दिवस कार्यक्रम आहे. मला वाटतं 3 तारखेला कृषी मंत्री शिवराज चौहान देशाचे आणि राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. त्याचबरोबर उद्घाटनाला मी आणि आपले एकनाथराव शिंदे साहेब जे आपले उपमुख्यमंत्री आहेत ते त्या बाबतीमध्ये येणार आहेत. बऱ्याचशा कंपन्यांना आम्ही बोलवलेलं, बऱ्याचशा शेतकरी मान्यवरांना आपण बोलवलेलं आहे. ह्या क्षेत्रामध्ये ते संदर्भामध्ये काम करणारा जो घटक आहे त्या कंपन्यांना आणि त्या सहकाऱ्यांना आपण बोलवलेलं आहे. आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय देखील आपल्याला गत्यंतर नाही, म्हणून त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये म्हणतात, आणि त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता सगळ्या क्षेत्रामध्ये चाललेला आहे. असं जगातलं एक देखील क्षेत्र राहिलेलं नाही की ज्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जात नाही. आणि काळानुरूप आपल्या शेतकऱ्यांना पण आपण बदलवलं पाहिजे. त्याला नवीन तंत्रज्ञान काय, नवीन काय काय मार्केटमध्ये हे दाखवलं पाहिजे. म्हणून यंदा आम्ही एकनाथरावांनी, देवेंद्रजींनी, मी जो अर्थसंकल्प मी सादर केला महायुतीचा, त्याच्यात 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद ठेवलेली, अर्थात ती 2 वर्षाकरता ठेवली आहे. पण मी हे बघतोय सगळं
त्यानंतर 2 वर्षाच्या ऐवजी कदाचित एकाच वर्षात 500 कोटी द्यावे लागतील. मी तसं विधिमंडळाची मान्यता घेईन, तसं सीएम डीसीएम यांच्याशी सगळ्यांशी बोलेल. कृषी मंत्री माझ्या बरोबर त्या दिवशी कार्यक्रमाला 1 तारखेला आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आपल्या जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातले काही महत्वाचे फळं आणि काही पिकं ही आपण त्याच्यामध्ये टार्गेट ठेवलेली आहे. तो कार्यक्रमच्या वेळेस मी नंतर सांगेन. पण हे सगळं माझ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता, शेतकऱ्यांना लागत मध्ये बचत होण्याकरता, शेतकरी जे पिकाला पाणी देतात त्याच्यामध्ये 50% बचत देण्याकरता, खतामध्ये 40 ते 50% बचत होण्याकरता आणि यील्ड 1.5 पटीने वाढवण्याच्या करता. म्हणजे जर इथं एखाद्या आता विष्णू इथं बसला तर जर यील्ड ऊसाचा 60 टन एकरी असेल तर ती टेक्नॉलॉजी वापरली तर कमीत कमी त्याचं यील्ड 90 टन वाढतं आणि हे सक्सेस झालेलं आहे. हे बारामतीला कृषी विकास प्रतिष्ठानवर गेले 2-3 वर्ष आम्ही प्रयोग करतोय. ते सक्सेस झाले. तिथं तुम्हाला उभा ऊस बघायला मिळेल. आम्ही प्रायोगिक तत्वावर 1000 शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेलं होतं आणि ह्या रस्त्याने गेल्याशिवाय आता इथं चेअरमन सत्यशील बसलेले, स्वतः आमचे दिलीप वळसे पाटील संस्थापक भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे आहेत. आता तुम्हाला ऊस आहे म्हणजे विग्नरला ऊस तसा मोठ्या प्रमाणावर आहे, पण बाकीच्या सगळ्यांना ऊस कमी पडायला लागलाय. बाकीच्यांचे कारखाने 90 दिवस 95 दिवस, काल मी कोल्हापूरला होतो 30 अवस्था, 100 दिवसाच्या पेक्षा कारखाने चालेना. विग्नर किती चालला दिवस? असं नाही रे, क्रशिंगचे काळ 150 दिवस. म्हणजे तुम्ही नशीबवान आहेत 150 दिवस चालला, पण बाकीच्या ठिकाणी 90. आणि त्याच्यामुळे आम्हाला आता आहे त्या पाण्यात बचत करून यील्ड वाढवायचंय. आम्हाला ते सोयाबीनला राबवायचंय, आम्हाला ते कापसावर राबवायचंय, फळबागांना राबवायचंय. आम्ही त्याच्याबद्दल राज्य सहकारी बँक जसे प्रशासक अनास्कर आहे त्यांना सांगितलेलं आहे की काही एक योजना ना त्यांनी आणली. परवाच माझं त्यांचं बोलणं झालंय. आपली राज्य बँक अतिशय मजबूत आहे. गेल्या 4 वर्षात सातत्याने 605, 615, 630 आणि यंदा 650 कोटी रुपये फायदा आहे त्या राज्य सहकारी बँकेचा. आणि त्याच्यातनं साधारण आम्ही 2.5 कोटी रुपये कारखाना म्हणजे एमएससी बँक देणारे शेतकऱ्यांना, कारखान्याला देणार आहे. कारखान्याने शेतकरी निवडायचे. ते तुमच्या ठिकाणी राबवलं जाईल. AI चा वापर, त्याच्यातून तुमच्या ऊसाचं टनेज वाढलं तर पैसे द्यायचे, नाहीतर पैसे द्यायचे नाही. रघुनाथ कळलं? हा. तर त्या पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करतोय. जबाबदारी आमची आहे. महायुतीला तुम्ही प्रचंड मताधिक्यांनी महाराष्ट्रातनं निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळं आमच्यावर अधिकची जबाबदारी पडलेली आहे. आणि त्याच्यातनं केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, नितीन गडकरी साहेब, आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब, रक्षा मंत्री राजनाथ सिंग साहेब असे सगळे मान्यवर तिथं काम करतायत. मध्ये देखील अतिरेक्यांनी ज्या कारवाया केल्या त्याच्याबद्दल कसं जशाच तसं उत्तर आपल्या देशाने दिलेलं, आपल्या सैन्य दल कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी प्रतिकार केला आणि मिसाईलच्या माध्यमातून वेगवेगळे हे पाकिस्तानमध्ये होते ते देखील उडवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे येतो त्यावेळेस आपण सगळे भारतीय एक मजबूतीनं उभे राहतो आणि देशाच्या पाठीशी त्या ठिकाणी जातो. ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आपल्या शेजारी अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र मेजर संदीप गायकर हे परवाच दहशतवादी चकमकीत शहीद झाले. त्यांना तब्बल 4 दहशतवाद्यांचा त्यांनी खात्मा केला. त्यांनाही ते स्वतः मेजर संदीप गायकरजी आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी तुमच्या माझ्या देशाचं रक्षण करण्याच्या करता, ह्या समोरच्या लोकांचा खात्मा करण्याच्या करता बाजी लावली आणि झालेले त्यांच्या सर्वांच्या बद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपण
पाठीशी उभा आहे. त्यांनी पण निर्णय घेतलेला आहे. पूर्वी आम्ही बॉर्डरवर शहीद अशा प्रकारच्या काही गोष्टी घडल्या आणि शहीद कोणी झालं तर आम्ही 25 लाख रुपये राज्य सरकारकडनं पण द्यायचो. त्यांच्या कुटुंबियांना पैसे देऊन गेलेली व्यक्ती येत नाही हे जी जाणीव मला पण आहे, तुम्हाला पण आहे. पण एक आधार त्यांच्या पुढच्या प्रपंचाला मिळावा. आता ती रक्कम आम्ही 1 कोटी रुपये केलेली आहे. जर एखादी व्यक्ती कुणी जाऊच नाही पण जर आपल्या देशाकरता ती गेली, शहीद झाली तर त्यांच्या कुटुंबियांना आपण 1 कोटी रुपये देतो. आपण ध्यानामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच सांगण्यासारख्या आहेत, परंतु मी अधिक वेळ घेत नाही कारण मला पण पुढे कार्यक्रमात जायचंय. मी मगाशी सांगत होतो की मी चॉपरने येणार होतो पण गाडीने यायला आणि डुडीला सांगितलं की बाबा आपल्याला गाडीने जायचं. ते महाराज माझ्याकडं 6:30 आले. मी तर लवकर उठलेलाच असतो. मग काय माझे आलेल्या लोकांना भेटलो, म्हणलं चला 6:45 जाऊ. त्याच्यामुळे लवकर आलो. पण मी 9 वाजेपर्यंत थांबलो कारण मिस्टर महादेव शेलारांनी पत्रिकेत 9चं टायमिंग दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे 9 वाजेपर्यंत थांबणं गरजेचं होतं. पण म्हणलं चला तोपर्यंत कलेक्टर, मला इमारत पण बघायला आवडते, कशी बांधली काय बांधली. त्याच्यामध्ये थोडेसे काही मला गोष्टी खटकल्या. हे माझं घरचं काम नाही, हे शेवटी जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे, माफक अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची असते. आज मगाशी गिल यांनी सांगितलं एसपींनी की इथं जी 3.5 एकर जागा आहे ही पहिली दयनीय अवस्था पोलीस स्टेशनची होती. बांधली, शहराच्या वैभवामध्ये पण भर पडली गावच्या आणि आमच्या पोलीस खात्याच्या लोकांची पण सोय झाली. एक तर पोलीस स्टेशनला न्यायालय आमच्या वकिलाच्या दारात कुणाला जायला लागू नये, पण नाईलाजाने काही प्रसंग आला तर जावं लागतं. त्यावेळेस आमच्याकडनं पण सर्व्हिस चांगली झाली. पण कोण प्रवृत्ती डोक्यावर काढून पाहत असतील, योग्य पद्धतीने धडा शिकवला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था राज्यातली आपल्या भागातली सगळीकडची चांगली असली पाहिजे. ही माफक अपेक्षा सर्वसामान्य माणसाची असते, सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांची असते आणि ती चुकीची नाहीये. त्या आम्ही सगळी चर्चा करत होतो. 9 वाजता मी बरोबर उद्घाटन केलं. मी का थांबलो, असंच परवा 1 मेला झेंडावंदन होतं आणि झेंडावंदन करून मला वाटतं मुंबईला जायचं होतं. काहीतरी कार्यक्रम सीएम साहेबांनी ठेवलेला. सॉरी, पीएम साहेब आलेले होते आणि पीएम साहेबांना रिसीव्ह करायला आम्हाला झेंडावंदन करून सीएम, दोन्ही डीसीएम, गव्हर्नर या सगळ्यांना जावं आणि साहजिकच दिवसभर सीएम साहेब, पीएम साहेब 10:30 ते 5:30 पर्यंत नीता मुकेश अंबानी जो कल्चर सेंटर उभं केलेलं आहे तिथं तो कार्यक्रम होता. फार वेगळा कार्यक्रम होता, अतिशय चांगला झाला. पंतप्रधानांनी पण वेळ दिली, तिथं जायचं होतं आणि एकाने मला उद्घाटनाला वेळ द्या. मी त्याला म्हणलं की तुला 6:30 वेळ सकाळची घ्यायची असेल तर घे. त्याने घेतली 6:30. पण दुर्दैवाने मी तिथं गेलो 6:15 आणि मला वाटलं आता कोण येणार नाही. मी आपली फीत कापली 6:20. आमच्या एक भगिनी खासदार आहेत, त्या नाराज झाल्या की 6:30 सांगितलं 6:20 कापली. म्हणून दुरुस्ती केली आणि आज लवकर आलो. तरी मला माझ्या प्रोग्राम मध्ये 8:45 आहे, पण मला गिल यांनी सांगितलं दादा 9 आहे. मग पुन्हा पत्रिका मागवली तर 9 आहे. म्हणलं 9 वाजेपर्यंत थांबायचं. सगळ्यांनी वेळेत या. वेळेत आले, ते थांबले. आता आमचे आमदार इथं शरद सोनवणे येऊ शकले नाही. काय येऊ शकले? काल मला फोन केला होता, मी नाराज आहे म्हणले दादा. म्हणलं काय रे बाबा, का नाराज आहे? ते म्हणले राव मला इथं विश्वासात. मी ह्या सदग्रस्ताला फोन केला, म्हणलं ते तालुक्याचे आमदार आहेत, त्यांना बोलवलं पाहिजे, दिलं पाहिजे
मला मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं, सगळ्यांची नावं टाकतो आणि सगळ्यांची नावं टाकली, कुणाचं ठेवलं नाही, सगळे प्रमुख घेतलेत. तुम्ही पण भेटला ना त्यांना, त्यामध्ये त्यांनी पण फोनवर संपर्क साधला. ठीक आहे मित्रांनो, हा ए बाबा पुढच्या वेळेस सगळी यादी आपल्याला असं करता येईल का, मतदार यादी ना जुन्नरची उद्घाटन टाकायचं, बाकीची अख्खी मतदार यादी जोडायची, कुणी नाराजच व्हायला नको. तेव्हा का लोकांना पटलं काय रे, तुम्हाला मी सांगतो नावात काही रे नसतं, तुम्ही माणसाच्या मनात तिथं समोरच्याचा असला की सगळं होतं. नाव असलं काय, नाव टाकलं आणि माणसाशी संबंध चांगले नसते तर हे त्या नावाला काय चाटायचंय, काय करायचं काय. ठीक आहे आता नको पंचनामा, पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. त्यांचं तर फार प्रेम चाललंय माझ्यावर, काय विचारताच हो नाही, कुठलंही आणून मला जोडतात. काही तुम्ही बघा, काही संबंध नाही, काही नाही. या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी किती कडक, आणि सगळ्याच्या बाबतीत मी तुझा भाव मान दिला पाहिजे, प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलो पाहिजे. आज हे पोलीस स्टेशन झालंय, इथं 3.5 एकर जागा आहे, हे आम्ही 10 गुंठ्यात इकडच केलेलं आहे. आता अजून आम्हाला इथं अपार्टमेंट्स बांधले पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये एसपींशी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की दादा इथली आजूबाजूची 4-5 पोलीस स्टेशनला हे सेंटर पडतं. आता शिवाजी पाटील पण मला सांगत होते की दादा जुन्नर जरी तालुक्याचं ठिकाण असलं तरी नारायणगावला वेगळं महत्व आहे, कारण हायवे गेलेला आहे. आता बाह्य रस्ता पण आपला झाला नाही असं, पण नारायणगाव असेल, मनसर असेल, हे हायवेवरचे आपले राजगुरुनगर असेल, हे सगळे महत्वाचे शहर ही त्याच्यामध्ये येतात. जुन्नरला वेगळं महत्व आहे कारण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ तिथं आहे. त्याही संदर्भातली आमची चाललेली आहेत. आता वडूचं आणि तुळापूरचं पण काम हे जोरात चाललेलं आहे. मध्ये ते 2 एकरचं पण सीएम ची सही झाली का नाही झाली, सीएमचं रात्री माझं बोलणं झालं, सीएम साहेब म्हणले मी सही केली. आता त्या केएम ची पण जागा आपल्याला घ्या, आपली जागा त्यांना द्या, म्हणजे तिथं आणखीन जो उत्तम पद्धतीनं पुढच्या पिढ्या अभिमान वाटावा असं आपण छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक तुळापूरला करतोय. असे अनेक महात्मा फुल्यांचं आपण, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचं भिडेवाड्यामध्ये करतोय, देवी सौंडीला आम्ही करतोय. अशी एक महत्वाची गोष्ट कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत आणि ती पूर्णत्वाला नेण्याचं काम देवेंद्र फडणवीसजी, एकनाथराव शिंदेजी आणि आम्ही सगळ्यांनी चालवलेलं आहे. त्याबद्दल आपण आम्हावर विश्वास ठेवावा. आज एकंदरीत काम करत असताना इथल्या, मी मगाशी बोललो की पोलीस स्टेशनच्या संदर्भामध्ये काही सूचना मी गिल यांना केल्या. त्यांनी मला सांगितलं की 100 लोकांची इथं राहण्याची व्यवस्था करायला, बरोबर ना, 100 म्हणजे स्टाफची, 100 लोकांची म्हणजे आमच्या पोलीस खात्याच्या स्टाफची. नाहीतर मला बरं झालं आमची इथं आता व्यवस्था करताय. आमच्या पोलीस तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा द्यायला, चांगल्या प्रकारे त्यांना लवकरात लवकर ड्युटीवर जायला, त्यांच्या पण एक समाधान वाटेल अशा पद्धतीनं आम्ही इमारती बांधतोय. सगळीकडे मोठं काम चाललेलं आहे. तसं बद्दल आम्ही हे पीडब्ल्यूडी कडनं केलं नाही, हे आमच्या हाऊसिंग पोलीसचा एक हाऊसिंग विभाग आम्ही काढलेला आहे, त्यांच्या मार्फत हे काम आम्ही केलेलं आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी. यामध्ये आपल्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं, ते लोकार्पण झालं असं जाहीर करतो. आणि एपीआय महादेव शेलार आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी, पोलीस, ठाणे अंमलदार, नारायणगाव वरळवाडीचे सर्व ग्रामस्थ, सरपंच आणि पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचं पण मी अभिनंदन करतो. ह्या पोलीस स्टेशनच्या मुळे माझ्या ह्या भागातल्या सगळ्या नागरिकांच्या मनातील सुरक्षतेची जी भावना निश्चितपणे आणखीन वाढेल या विश्वासासह मी त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना शब्द देतो. पोलीस ही आमची कुठल्याही सरकारची
अतिशय शासन व्यवस्थेतील महत्वाची संस्था आहे. जसं पोलीस महत्वाची आहे तसं रेव्हेन्यू पण तितकंच महत्वाचं आहे. शासनातील इतर संस्था सहजपणे ओळखता येत नाही, परंतु आमचे पोलीस गणवेशामध्ये असतात आणि शासनाचा दृश्य प्रतिनिधित्व असतो. पोलीस जनतेशी कसं वागतात, जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याच्या करता आमचं पोलीस दल कशा प्रकारे प्रतिसाद देतं, यावर आमच्या पोलीस दलाची पण आणि त्याच्यातून आमच्या सरकारची पण प्रतिमा तयार होत असते. आणि त्याच्यामुळं पोलीस म्हणून आपल्याकडनं सरकारकडनं जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण कराव्यात अशा प्रकारची सूचना मी जिल्हा पोलीस प्रमुख श्रीयुत गिल आणि त्यांच्या सगळ्या टीमला करतो. या पोलीस स्टेशन ठाण्याचा कारभार सरकारच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा असावा, जनतेचा विश्वास सार्थ ठरणारा असावा आणि आमच्या महायुतीच्या सरकारची प्रतिमा उंचावणारा असावा, अशाही प्रकारची मी भावना व्यक्त करतो. ह्याच्यातून एकंदरीतच वेगवेगळ्या घटना घडतात. आत्ताच आम्ही लवकर आलो त्यावेळेस आम्ही बोलत होतो सगळेजण, सायबरच्या गुन्हे वाढलेले, सायबर क्राईम हा खूप वाढलाय, जगात वाढलाय, तसा देशात राज्यात वाढलाय. मला परवा आम्हाला ब्रीफिंग असतं मुख्यमंत्र्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना. काही म्हणजे गृहमंत्री म्हणून दिलीपरावांनी काम केलेलं आहे, त्याच्यावर त्यांना चांगलं माहिती आहे की ठराविक दिवसात आम्हाला ब्रीफिंग दिलं जातं आणि त्यावेळेस सगळे माहिती दिली जाते. आतापर्यंत 77,000 कोटी रुपयाचा सायबर क्राईम झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही देखील फार लक्ष घातलंय. मी पण राज्याचा अर्थमंत्री म्हणून, पूर्वी बघा पोलिसांच्या गाड्या दयनीय असायच्या, म्हणजे आम्हाला पायलट कार असली ना, आम्हाला म्हणजे मंत्र्याला, तर मंत्र्याची गाडी पुढे जायची आणि अर्ध्या तासाने आमची पायलट कार मागे यायची, इतकी डबडा गाडी असायची का? आम्ही काय मार्ग तर आम्हाला काढला पाहिजे. तुम्ही म्हणाल तुम्ही अर्थमंत्री आम्हाला काय सांगता, तुम्ही काय करत घोडा मारत बसला होता? नाही, त्याच्यात मार्ग असा काढला. यंदा 21,000 कोटी रुपये 36 जिल्ह्यांना दिलेले. सगळ्यात जास्त निधी तुम्ही मला नेहमीच पाठबळ दिलंय. यंदा 1400 कोटी रुपयाचा निधी डीपीसीला आणला, 1400 कोटी. त्याच्या आधी दिलीपरावांनी मी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस डीपीसीचा पहिला निधी होता 25 कोटी. वाढत वाढत 1400 कोटी पर्यंत पोहोचलोय. तुम्ही काळजी करू नका, कामं फक्त दर्जेदार असली पाहिजेत, योग्य असली पाहिजेत. त्या 1400 कोटीमध्ये 21,000 कोटीमध्ये 630 कोटी रुपये निव्वळ पोलीसच्या करता खर्च करायचे. ते राज्यात, म्हणजे जर कुठल्या गाड्या वगैरे काय त्यांना पाहिजे असेल. आपल्या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर 42 14 18 14 12 36 36 नाही, 3% 14 18 14 42 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यात आपण खर्च करू शकतो. मी डीडीआर आमच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की तुम्ही सीपी पुणे शहर, सीपी पिंपरी चिंचवड आणि एसपी पुणे ग्रामीण तिघांना घ्या. त्यांना म्हणावं की आमच्याकडे 42 कोटी रुपये, कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं. काहींचं म्हणणं की आपण सायबरला देऊ, काहींचं म्हणणं की अजून कुठल्या वेगळ्या, हे ड्रोन असतात ना वर, ते शूटिंग घेत असतात, काय करत असतात. रात्री तर आपली गावाच्या गाव झोपत नाही, रात्री ड्रोन आला, दादा दादा लाल लाईट गेला गेला गेला, तर ते ड्रोनला काय ते अँटी ड्रोन गन ही मला वाटतं मध्ये पंकज देशमुखांना आपण दिली आहे त्यांच्या आधीच्या एसपीला. तशी अजून लागली तर अँटी ड्रोन गन घ्या. कारण तुम्ही बघितलं परवा जे युद्ध झालं त्याच्यात ड्रोननी बऱ्याच गोष्टी चाललेल्या होत्या, तुम्ही टीव्ही मध्ये बघत असाल. आपल्याला आपली सुरक्षितता चांगली ठेवण्याच्या करता ज्यावेळेस मी पोलीस दलाकडनं अपेक्षा करतो त्यावेळेस त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पण दिलं पाहिजे, ती आमची जबाबदारी आहे. म्हणून गिल
डुडी आणि सीपी बघत नाही, हळूच रात्री कुठं जरी जातात, कुठं तरी शिरतात, काम करतात की निघून येतात. म्हणजे चोरी करायचं काम. चोराच्या मनात चांदा, चोऱ्या करायचं काम. आता ह्यांच्या देखत फोन आला, मी बीडचा पालकमंत्री आहे, बीडच्या एसपीने सांगितलं तिथं एक सोलर पॅनलचं युनिट वेगवेगळ्या कंपन्यांनी उभं केलंय. आता सध्या देवेंद्रजींनी आम्ही 9,500 मेगावॉटचा कार्यक्रम हातात घेतलाय. आम्हाला दिवसा शेतकऱ्यांना वीज द्यायची आहे, त्याकरता आमचं चाललंय. सूर्यप्रकाश उगवला तुमची मोटर चालू, सूर्यप्रकाश मावळला मोटर बंद. बिबट्याची पण भीती नाही, तरी बिबट्या करता पण बंदोबस्त चाललाय. पण मधी देखील आम्ही डीपीसी मधनं इथं मला वाटतं पिंजरे बरेच दिले बिबटे पकडायला. तर ह्यामध्ये तिथून मला त्यांनी सांगितलं की दादा, माणूस होता तो गंधारी होता आणि कोणतरी माणूस चोऱ्या करायला आला, त्यांनी एकमेकाला हटकलं, परंतु त्यांनी काहीतरी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यांनी स्वतःच्या संरक्षणाच्या करता गोळी झाडली, त्याच्यात एक जण मयत झाला. त्याचा नोट पण मला आली, फॅक्स व्हॉट्सअप पण आला. अशा प्रकारच्या घटना घडतात आणि म्हणून वाईट प्रवृत्ती ही ठेचून काढली पाहिजे, गाडली पाहिजे. कुणाच्याच बाबतीमध्ये हायगाय करता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टीच्या करता आमच्या पोलीस दलाला जे काही देता येईल, जे काही करता येईल, हे करण्याचा प्रयत्न आमचे पोलिसांचे प्रमुख म्हणून गृहमंत्री यांना त्यांनी देवेंद्रजी करतायत. आमचे दोन्ही राज्यमंत्री योगेश कदम आणि आमचे डॉक्टर पंकज भोयर हे पण करतायत. आम्ही पण सगळेजण त्याच्यात लक्ष देतोय. मी पण अर्थसंकल्प सादर करत असताना कसं इथं झुकता माप देता येईल हा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही बघा, पूर्वीच्या काळातली शासनाची ऑफिसेस आता बदल होत चाललेला आहे. तुम्ही पंचायत समिती कार्यालय बघा, तुम्ही त्या ठिकाणी पोलीस कार्यालय बघा, तुम्ही त्याच्या संदर्भातले आमची रेव्हेन्यूची कार्यालय बघा, आमची महावितरणची कार्यालय बघा. आम्ही सध्या कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. परवा तर मी मुख्यमंत्र्यांना म्हणलं, मुख्यमंत्री महोदय, आपल्या मंत्रालयाची फार अवस्था वाईट झाली, मध्ये आग लागली, त्याच्यामध्ये जे काही काम केलंय ते उलट आणखीन अडचणीतच झालंय. आता आग लागली तर कुठनं पळायचं, कसं पळायचं, आम्हाला तर भीतीच वाटतेय. पण आता त्याला इलाज नाही. तर मी म्हणलं आपण आपलं विधान भवन, आता विधान भवन मध्ये पण संख्या वाढती. 2029ला जवळपास 96 जागा वाढणार आहेत महिलांच्या. 96 जागा. महिला भगिनी, लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा. तर बघा आता कोणाकोणाला यायचंय त्यांनी, तर त्या प्रकारे तिथं 96 जागा वाढणार आहेत. अशी संख्या मोठी वाढतीये. पंतप्रधानांनी नवीन लोकसभा तयार केली, त्याच्यावर तिथं संख्या मला वाटतं 700 का 800ची केलेली आहे. 800. हा, तेव्हा का अनिलराव खासदार नाही, आमदार नाही, पण कसा आकडा माहिती. 800 किती म्हणलं? 48. ते ह्या पद्धतीनं आहे. तसं आम्हाला पण करावं लागणार आहे. मी सीएम साहेबांना म्हणलं की आपण ते सगळं बंगले छोटे छोटे ते पण ब्रिटिशांच्या काळातले आहेत. तिथं IAS ऑफिसरांच्या करता टॉवर, आमच्या IPS ऑफिसर करता टॉवर, मंत्र्यांना चांगल्या पद्धतीनं सुविधा असणारं टॉवर, मंत्रालय, विधान भवन, असा सगळा तो कॅम्पस आम्हाला करायचा आहे. साधारण 10 ते 15 हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे, पण आम्ही ते करायचं ठरवलंय, कारण कधी ना कधी ते करावं लागणार आहे. आणि पार्किंग तुम्ही बघा, आता मला परवा लोक सांगत होते, म्हणले दादा त्या मंत्रालयात आलं गाडी लावली की म्हणले मंत्रालयात परत चालत यायला अर्धा पाऊण तास लागतो. एवढ्या गाड्या लागतात, जाम होऊन जात आहे. त्याच्यामुळं त्या गाड्यांचं पण आम्हाला मोठं पार्किंग करावं लागणार आहे. तो प्लॅन आम्ही स्पर्धा लावली. फार अमेरिकेचे आर्किटेक्ट, इंडियातले आर्किटेक्ट, मुंबईचे आर्किटेक्ट, बरेच प्रस्ताव आलेले आहेत. बघू काय होतंय ते. सांगायचं तात्पर्य ह्या पद्धतीनं पण आम्ही चाललोय. आपल्या पुण्यामध्ये तर बाबांनो सगळी महत्वाची कार्यालय आम्ही हातात घेतलेली. कामगार भवन, सामाजिक न्याय भवन, महिला बाल विकास भवन, सारथीचं कार्यालय, त्याच्यामध्ये कृषी भवन, त्याच्यामध्ये
प्रशासकीय बिल्डिंग यांची एक आपण नवीन करून देतोय. सहकार भवन, पणन भवन, माझ्या माहितीप्रमाणे कुठलंही एक नोंदणी भवन, नंतर अजून एक काहीतरी परवा मला कोणी सांगितलं बोला यांचं एसपीचं कार्यालय, इतकं सुंदर प्लॅन मी आणि दिलीपराव असताना प्लॅन केला होता, हे गृहमंत्रींनी अर्थमंत्री, परंतु काही ना काही अडचणी आल्या. आता त्याचं भूमिपूजन झालंय, काम सुरू केलंय. सीपी कार्यालय पुण्याचं इतकं सुंदर प्लॅन केलाय आणि माझ्या पिंपरी चिंचवडचा सीपी कार्यालय करोडो रुपयाची कामं काढलेली आहेत आणि तिथं तुम्हाला सगळ्या पार्किंगची व्यवस्था, यांना परेड करायला ग्राउंड, खूप छान सगळ्या गोष्टी करतोय. तुम्हाला माहिती की मला जिल्हाधिकारी कार्यालय आपलं कसं केलं तुम्ही बघितलं. आपली ह्याची पण पीडीसीसी बँकेची बिल्डिंग, संजय कायकडे त्यांना विचारा, त्या बिल्डिंगला मला काम करताना अडचणी आल्या. तिथं ती समोरचा बंगला होता पारशाचा, मी सारखं म्हणायचा दे रे दे रे दे रे, हे म्हणायचा नाही नाही नाही. आता त्याला द्यायची परिस्थिती झाली. मध्ये त्यांनी मला 70 कोटी रुपये सांगितले. मी त्याला म्हणलं 58 कोटीवर 1 रुपया तुला देणार नाही, द्यायचा असेल तर दे. 2 वर्ष थांबला. शेवटी 2 महिन्यापूर्वी आला. म्हणला दादा तुम्ही फार हट्टी आहे. म्हणलं का रे, तुम्ही 58 कोटीलाच लावून धरलंय. तर ते 58 कोटी हे कोणी दिलं? 58 कोटीला ते लावून धरलंय. त्या संदर्भामध्ये 58 कोटीला ती जागा घेतली. आता डायरेक्ट पीडीसीसी बँकेच्या समोर पार रोड पर्यंत सगळी जागा आपली झाली. ते आता खाली झालं का घर? तर काल काहीतरी त्यांनी सांगितलं रात्री मी खाली करून देतो. आता पूर्ण पटांगण जे बोळीतनं आपण जायचो ना, ते एकदम रघुनाथ तुला आता मस्तपैकी येता येईल. तुला फार आवड आहे बँकेची, उभा राहू नको नको, अरे त्या काळे पुढे नाही तुझं चालायचं तरी तू ऐकत नाही. तर बस 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 बस. तर असं ते सगळं आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण अशा प्रकारे आम्ही सगळेजण काम करतोय. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही याबद्दलची खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. एकंदरीतच तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाचा एक गौरवशाली इतिहास आहे. पंजाबचा दहशतवाद मोडून काढणारे माजी पोलीस महासंचालक जयप रिबेरो पासून तुकाराम ओंबळेंच्या पर्यंत शूर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढवलेला आहे. हा अशाच पद्धतीने महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक हा जगामध्ये वाढावा, देशामध्ये वाढावा. तुम्ही सगळे हा लौकिक गिल यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या आधिपत्याखाली माझं पोलीस दल पुणे जिल्ह्याचं ते टिकवेल. महाराष्ट्र पोलिसांचा गौरव वाढेल आणि पोलीस दलाचं सामर्थ्य तुम्ही सिद्ध करून दाखवाल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. त्याबद्दल आपण अतिशय चांगलं काम करा आणि ते चांगलं काम करण्याच्या करता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी विनंती दादांना एक